सुस्वागतम मित्रांनो, आज आपण आलो आहेत तुळशी गावामध्ये. शिमगा 2026 चालू आहे सध्याला आणि सालावतप्रमाणे मी माझ्या मामाकडे तुळशी गावामध्ये आलो आहे. मित्रांनो, आमचे बलीमामा बळीराम जाधव यांच्याकडे मी आलो आहे आज. आमचे गुराखीचे टायमाला जेव्हा म्हैशी होत्या त्या टायमाला हे मामा माझ्यासोबत होते आणि त्यांना भरपूर साथ दिला आहे मला. आपण त्यांना भेटूया, त्यांची भेट घेऊया. मामाजी बरे आहेत ना? बरा चहा पाणी कर बाबाला. हो, चाय पाणी प्यायला आलोय शिमग्याला. मॅडम बरे आहेत काय? हो बरे. मामी हो बरे आहो. जेवण पाणी काय बनवलं आज? हो जेवण कोंबडी वडे. कोंबडी वडे बनवलं काय? हो आम्ही शाकाहारी, आम्ही खात नाही. कोंबडी नाही कोण खात. चला. आज मंगळवार आहे. पारखी साण्यावर बसले तिथे चाललोय आपी. चला 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 आता चला. मित्रांनो, आज माझ्यासोबत आहे सूर्यकांत, आमच्या मामाचा मुलगा, आमची मामी आणि ह्या पंधरकर मॅडम आहेत. हा तुळशी गावाचे दृश्य आहेत. उन्हाळ्याचा तडाखा भरपूर आहे. भर उन्हामध्ये आता पुढे जायचं आहे. आता साण्यावर पालखी बसले, तिथं आम्ही निघालो आहेत. जुनी आठवण ही सगळी माझ्यासमोर येत आहे. इथंच आमचं येणं जाणं भरपूर होतं लहानपणापासून आमच्या मामांच्या तिथे. आता योगायोग या सगळ्या गावाचे दृश्य माझ्या कॅमेरामध्ये कैद होत आहेत. हे पालखी आता उचलतील ना? अजून आता सुरुवात झाली. पालखीची तुळशी गावाचं गावदेवत याची पालखी साण्यावर बसली आहे आणि हे सगळे गावकरी तिथे चाललेला तमाशा नाच जो असतो त्याची मजा घ्यायला आलेले आहेत. आपण पण बघूया ते काय काय कार्यक्रम होत आहेत ते, आणि या कार्यक्रमाला कोण कोण हजर आहेत ते पण आपल्या कॅमेरामध्ये कैद होतील. आपण बघूया, एक चांगली आठवण राहील आपल्याला. म्हणजे त्याचा वाली कोणी नसताना तो स्वतः आशीर्वाद होता, हो की नाही? पुढे म्हणाला म्हणजे का कलियुग या जगी किती चमत्कार झाले. सुरी खाली मानेवरील लाल रक्त नाही आले. मानेवर सुरी घालून देखील रक्त लाल झालेलं नाही, पण तेव्हा असं म्हटलं त्याला, असं कोणीच काही तैवारी त्याचा नव्हता कधी काळी. कोण नाही कोणाचं वाली जगी म्हणजे त्याच्यासाठी राहणारे खूप आहे. लक्ष सुद्धा या ठिकाणी असं त्याचं म्हणावं. धन्यवाद. त्याप्रमाणे श्रीधर नटे यांच्याकडून देखील 50 रुपये आलेले आहेत. त्याचं देखील तमाशा म्हणायला आम्हाला जोडलेला आहे. साहेब प्रकाशी सोबत खाली पडायचं म्हणावं नक्की होईल. म्हटलं माहिती आहे का?
मित्रांनो, कार्यक्रम चालूच आहे. आता आपण गावदेवीचे मंदिर आहे, देऊळ आहे, तिथे निघालो आहे आणि हे गावकरी सगळे जमा झालेत कार्यक्रम बघण्यासाठी. आपण हळूहळू आता पुढे निघालो आहोत. खूप सुंदर असं हे देऊळ बनवलं गेलं आहे. इथे पहिला संपूर्ण जंगल होतं इथं आणि लहानपणी आम्ही इथं खेळायला यायचो. संपूर्ण कधीची झाडी होती या ठिकाणी, पण आता एक खूप सुंदर असं देऊळ बनवलं आहे. हे माझी भाची आणि बहीण प्रतीक्षा, राजू समोर आहेत माझ्या. मित्रांनो, एक या कार्यक्रमाची शिमगा निमित्ताने एक सुंदर आठवण राहील माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद. पुढच्या वर्षी कदाचित बघतील आम्ही कुठे होतो कुठे नाही ते. आता हे देऊळ आहे, आपण चाललो तिथे. उन्हाचा कडाका भरपूर आहे, भरपूर ऊन आहे. सुंदर प्रकारे हा देऊळ उभारण्यात आला आहे इथे. आपण आता आतमध्ये प्रवेश करूया. आपल्या समोर हा समीर दिसतोय, समीर पारधी. त्याचे पण यूट्यूबवर चॅनल आहे. अनेक चांगले सुंदर असे तो ब्लॉग बनवत असतो. आपण जाऊया आतमध्ये. कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत देवी देवतांच्या. आमच्या लक्ष्मण आहेत भेटले तिथे खोबरा खात खात. चला जाऊया आतमध्ये आपण. धन्यवाद. काय होते का प्रथमेश सागवेकर यांच्याकडून कोर्ससाठी 251 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद धन्यवाद मित्रांनो, पालखी निघाली आहे साणेवरून. आता तिथूनच आमच्या मामांचे घर घेऊन पुढे खाली शरण शोधायला पालखी जाणार आहे. आपण सोबत राहूया पालखीसोबतच. आणि काय काय कार्यक्रम आहेत, कशी कशी पालखी मिरवणूक निघते ते आपण बघूया.
तुझं नाव काय? हा अनन्या. आणि तुझं नाव काय? हा आराध्या.
घाला आम्हाला बघून द्या. पप्पा तिकडनं पकडा. दोन्ही हात पकडा. पांढरून पेमेंटची वटी भरली आहे ही मान्य करून घ्यावी. घरादारा माणसात स्वतंत्र्यात बोलण्या चालण्यात बसण्यात धंद्या पाण्यात नोकरी धंद्यात सुख द्यावा सुख करून घ्यावा. जा बोलतोय. आई इकडे बघ. कोण आहे ते? प्रतीक्षा वांगणकर. बाबर सोळा अर्धानुसो मानो गतीची वांगणकरांची वटी भरलेली आहे ही मान्य करून घ्यावी. घरादारा मुला माणसात स्वतंत्र्यात बोलण्या चालण्यात उठण्या बसण्यात धंद्या पाण्यात नोकरी धंद्यात सुख द्यावा सुख करून घ्यावा. जा बोलतोय. इकडे बघा जरा. एक घे तर खालचा घ्यायला सांगितलेला वरचा नाही. हे पूर्वा पार्वती पांडुरंग पंदिरकर बाहेर वासेल. ही कुणाची आहे? पार्वती पांडुरंग पंदिरकर. पार्वती पंदिरकर. हो बाहेर बशी. हो. झालं काय? वटी भरली आहे. पार्वती पार्वती पांडुरंग पार्वती पांडुरंग देवेकर ना पंदिरकर. हा पंधरकर यांची वटी भरली आहे ही मान्य करून द्यावी. घरदारा मुला माणसात संसार धंद्यात सुख द्यावा सुख करून घ्यावा. जा बोलतोय. आता माहेर वशी बाबर सोळा अर्धानुसो मानो सावर्डेकर माहेर वशील माहेर यांची वटी भरली आहे हे मान्य करून घ्यावी. घरादारा मुला माणसात संसार धंद्यात सुख द्यावा सुख करून घ्यावा. जा बोलतोय. दादा एक मिनिट. फोटो काढा. पालखी आले. भाऊजे 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 असं फिरा. हा थांबा थांबा पाणी फिरा पाणी फिरा. ए अनिया अरे पालखी घे ना. लवकर करा. थांबा थांबा लागेल. लवकर करा. बाबर सोळा अर्धानुसो मानो देवेकरांची वटी भरली आहे हे मान्य करून घ्यावी. घरदारा मुला माणसात संसार धंद्यात बोलण्या चालण्यात उठण्या बसण्यात धंद्या पाण्यात नोकरी धंद्यात सुख द्यावा सुख करून घ्यावा. जा बोलतोय. मापरलकर माहेर सोय बाबर सोळा अर्धानुसो मानो माहेर वसनीची वटी भरली आहे हे मान्य करून घ्यावी. घरदारा मुला माणसात संसार धंद्यात सुख द्यावा सुख करून घ्यावा. जा बोलतोय. आणि अशा प्रकारे मित्रांनो पालखी आमच्या मामाच्या घरी आली आणि शेवटचं घर आमच्या मामाचं. आणि आता पालखी निघाली आहे. खाली खाली शरण आहेत ते बघण्यासाठी
खूप मजा वाटते. पण आता आमच्याकडे वेळ नाही. परत पंधेरी गावात जायचं आहे. दूरचा प्रवास आहे. 18 किलोमीटर लांब आहे इथून. आणि आम्ही पालखी थोड्या मध्यंतरी ठेवून आम्ही निघालो. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.